रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेला वेगळं ठेवण्याचा भाजप राष्ट्रवादीचा डाव. शिवसेना आमदार महेंद्र दळवींचा मित्रपक्षांवर आरोप. तर कोणी कितीही ताकद लावली तरी जनाधार आमच्या बाजूनं, दळवींचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमधल्या ठाकरे सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवक मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नव्या नगरसेवकांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. शिवसेना नेते गजानन कीर्तीकर राज्यसभेसाठी इच्छुक. 2 दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार असल्याची माहिती. महायुतीचा फॉर्म्युला निश्चित नसताना इच्छुकांचं लॉबिंग सुरू. दिल्लीतल्या एआय समिटमध्ये युवक काँग्रेसने केलेलं आंदोलन म्हणजे माकड चाळे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. तर काँग्रेसनं अब्रू वेशीला टाकल्याचीही शिंदेंची टीका. दिल्लीतल्या एआय समिटमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी. शुक्रवारी एआय समिटच्या शेवटच्या दिवशी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. मुंबईत दादरमधल्या भाजपच्या कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसचं आंदोलन. काल भाजपनं केलेल्या आंदोलनाला काँग्रेसचं प्रत्युत्तर. राहुल गांधींना धमकी देणाऱ्यांचाही निषेध केला. सोलापूरचे सुपुत्र सुशील गायकवाड यांचा ऑपरेशन सिंदूरमधील योगदानाबद्दल गौरव. गायकवाड यांना भारतीय लष्कर प्रमुखांचं प्रशंसा पदक प्रदान. पालघरच्या शिरगाव समुद्र किनाऱ्यावरती ग्लोबल कोकण महोत्सवामध्ये सरस प्रदर्शनाचं आयोजन. प्रदर्शनाला पालघरसह ठाणे, मुंबईतल्या नागरिकांचा मोठा प्रतिसाद. नंदुरबारच्या तोरणमाळमध्ये 3 दिवसाच्या पर्यटन महोत्सवाला सुरुवात. आदिवासी पारंपरिक कला, संस्कृती आणि वस्तू घेण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न. महोत्सवामुळे विकासासोबतच रोजगाराला मोठी चालना मिळणार. नाशिकमध्ये राज्य रोजंदारी वर्ग 3 आणि 4च्या कर्मचाऱ्यांचं उद्या आंदोलन स्थगित. आदिवासी मंत्री अशोक उईकेने दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन रद्द. बीडच्या माजल गावामध्ये एका लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू. मृतदेह 3 ते 4 दिवसांपासून खोलीत असल्याचा प्राथमिक अंदाज. कारण मात्र स्पष्ट. शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरामध्ये गर्दीत मिसळून चोरी करणाऱ्या आंध्र प्रदेशच्या टोळीचा पर्दाफाश. दर अर्ध्या तासाला कपडे बदलून करायचे चोरी. कल्याणमध्ये वलीपीर रोड परिसरामध्ये फक्त 670 रुपयांचं वीज बिल थकीत असल्यामुळे वीज पुरवठा खंडित. तर बिल भरून 24 तास उलटले तरी वीज पुरवठा सुरळीत न झाल्यामुळे आजी आणि मुलगा अंधारातच. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 10वीच्या परीक्षेदरम्यान कॉपी झाल्याचा एक व्हिडिओ समोर. परीक्षा केंद्राच्या दुसऱ्या मजल्यावरती चढून पोलिसांसमोरच कॉपी पुरवली जात असल्याचं चित्र. पैठणमधील नाथ हायस्कूलमधला प्रकार. रायगडच्या महाडमधील पोलीस निरीक्षक रमेश तडवींनी पोलीस महासंचालकांना दिलं आत्महत्या करणार असल्याचं पत्र. गेल्या 2 वर्षांमध्ये 2 वेळा बदली झाल्यामुळे आणि वरिष्ठहीन वागणूक देत असल्यामुळे तडवींचं पत्र. परभणीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या 7 शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. जमीन मोजणीसाठी अधिकारी आले असताना शेतकऱ्यांनी आक्रमक होत तीव्र विरोध केला होता. तहसीलदारांच्या फिर्यादीवरनं शेतकऱ्यांवर गुन्हा. अकोल्यामध्ये सोशल मीडियासाठी रील शूट करण्याचं कारण देत मोठी चोरी. मैत्रिणीच्या घरातील तब्बल 20 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर आणि रोख रकमेवरती मारला डल्ला. पोलिसांनी 4घांना ठोकल्या गेल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.